हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर चीफ जस्टिस नरसिंह यांनी आज 23 डिसेंबर रोजी खूप इम्पॉर्टंट वक्तव्य केलेलं आहे अबाउट कॉन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूशन्सबद्दल. आणि यांनी हे भाष्य कुठं केलेलं आहे तर आपण एक वन बाय वन ही न्यूज डिटेलमध्ये बघू, कारण की आपल्याला करंटच्या अनुषंगाने हे खूप इम्पॉर्टंट आहे. कार्यक्रमाचे ठिकाण आणि संदर्भ म्हटलं तर नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी NLSIU बंगळुरू इथे, आणि कार्यक्रम होता व्यंकटरमैया शताब्दी स्मृती व्याख्यान. या व्याख्यानमध्ये त्यांनी आज तारीख आहे 23 डिसेंबर 2024 रविवार, आणि विषय होता घटनात्मक संस्थांची पुनर्कल्पना, सोचिटी कार्यक्षमता आणि जबाबदारी. म्हणजे घटनात्मक म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल जे इन्स्टिट्यूशन्स असतात त्यांची कार्यक्षमता आणि त्यांचं काय जबाबदारी आहे, त्यांनी कशी बजावायला पाहिजे, हे सर्व गोष्ट आज या व्याख्यानातनी करण्यात आलेली आहे. आणि त्यातनीच सरन्यायाधीश नरसिंह यांनी माहिती देताना किंवा भाष्य करताना असे भाष्य केलेले आहे. आता आपण डिटेलमध्ये बघू. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश PS नरसिंह यांची माहिती. सध्याची भूमिका सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. पूर्व भूमिका पहिले कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होते. त्याच्या आधी म्हैसूरचे महाअधिवक्ता दॅट इज ॲडव्होकेट जनरल पण त्यांनी होते, त्या पदावर पण त्यांनी होते. तर हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे लक्षात ठेवण्यासाठी. न्यायालयीन कामगिरी. कर्नाटकचे उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून अनेक महत्त्वाचे निकाल दिले, आणि सर्वोच्च न्यायालयातने 256 प्रकरणमध्ये त्यांचा हे अंतिम निकाल होता. आणि एकूण त्यांनी 720 निकाल त्यांच्या न्यायिक कार्यधर्तीत, म्हणजे त्यांनी 720 केसेस त्यांच्या पूर्ण कार्यकाळात त्यांच्यासमोर आले, आणि त्याच्यातून त्यांनी 256 प्रकरणावर त्यांनी काय म्हणतात त्याला त्यांनी त्यांचा जजमेंट दिला 256. आणि 256वा हे शेवटचा त्यांचा निकाल होता, म्हणजे 256. हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, हे लक्षात ठेवणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण बघूयात खाली महत्त्वपूर्ण विचारधारा. तर त्यांची विचारधारा घटनात्मक संस्थांचे पारदर्शकता आणि सोचिटी राखणे आवश्यक आहे. राजकीय हस्तक्षेप टाळण्यावर भर त्यांनी दिला या भाषणातनी, आणि संस्थेचे सक्षमीकरण करण्यासाठी पुनर्कल्पनेचे समर्थन देखील त्यांनी केले. त्यानंतर आपण समोरची गोष्ट बघूयात. भारतातील घटनात्मक शास्त्रीय संस्था, असं त्यांनी एक गोष्ट कॉन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूशन्सवर केलेले आहे. तर ते इन्स्टिट्यूशन्स ऑफ गव्हर्नमेंट कोणकोणते आहे, भारतातील घटनात्मक संस्था कोणकोणत्या ते आपण सर्व एक एक करता बघू. घटनात्मक संस्था पहिले तर संसद म्हणजे पार्लियामेंट येते, लोकसभा आणि राज्यसभा. त्याच्यानंतर राष्ट्रपती आणि राज्यपाल, भारताचे प्रमुख, राज्यपाल राज्याचे प्रमुख. त्याच्यानंतर न्यायपालिका, ज्युडिशियरी सिस्टीममध्ये सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट सगळ्यात वरचा, उच्च न्यायालय, हायकोर्ट्स म्हणजे स्टेटचे कोर्ट, आणि जिल्हा आणि जिल्हा सत्र न्यायालय. हे असे कोर्ट्स कॉन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत. त्याच्यानंतर आपण बघूयात निवडणूक आयोग, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. यांचं काम काय असते, निवडणूक प्रक्रिया सुरसुळीत कार्य करण्यासाठी जबाबदार असले. यांचं काम निवडणुका लावणं, निवडणुका आचारसंहितावर, निवडणुकावर नजर ठेवणं, हे सर्व यांचं काम असते. त्यानंतर भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक दॅट इज CAG, हे खूप इम्पॉर्टंट बॉडी आहे. शासकीय आर्थिक व्यवहारावर देखरेख करणे, म्हणजे गव्हर्नमेंट जे इन्व्हेस्ट करते किंवा गव्हर्नमेंट काही पण कोणत्याही गोष्टीतनी एवढा खर्च लागेल असे त्यांनी जे स्कीम्स आणतात, किंवा वेगवेगळे विभाग आहे, किती काय खर्च झाला, कसा खर्च झाला, आणि काय तिची परिस्थिती आहे, हे सर्व रिपोर्ट द्यायचं काम सरकारला, ते काय म्हणत असते, एक आईना दाखवण्याचं काम जे करतात हे CAG वाले करतात. शासकीय आर्थिक व्यवहार देखरेख खूप पॉवरफुल बॉडी आहे. केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोग दॅट इज युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, आणि स्टेट पब्लिक कमिशन UPSC MPSC आपण ते म्हणतो. त्याच्यानंतर राष्ट्रीय आयोग, अनुसूचित जाती SC जमाती ST आणि इतर मागासवर्गीयासाठी OBC, महिला बालक आणि मानव अधिकार आयोग, असे पण आयोग कॉन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूशन बनलेले आहेत. की आता जमातीसाठी ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असते, ओबीसाठी स्पेशल बॅकवर्ड क्लासेस किंवा अदर बॅकवर्ड क्लासेस असे ते त्यांचे बोर्ड असतात.
त्यानंतर आपण समोर बघू अर्धघटनात्मक संस्था दॅट इज स्टॅच्युटरी बॉडीज. याच्यातनी नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल पर्यावरणीय विवादावरील न्यायासाठी जबाबदार. म्हणजे पर्यावरणशी रिलेटेड जेवढे पण केसेस असतात हे NGT त्यावर त्याच्या न्यायपालिकावर त्याच्यावर देखरेख करते आणि त्याच्यावर त्यांनी उत्तर देतात. तर हे सर्व इम्पॉर्टंट गोष्ट आहे NGTची. त्याच्यानंतर नाबार्ड NABARD कृषी आणि ग्रामीण विकासासाठी वित्त पुरवठा करणारी संस्था. त्याच्यानंतर आहे CBI, हे तर आपल्याला माहितीच आहे, महत्त्वाच्या गुन्ह्यांची चौकशी करणारी संस्था. नीती आयोग धोरणात्मक नियोजनासाठी केंद्र सरकारला सल्ला देणारी संस्था आहे. त्याच्यानंतर आपण बघू स्वायत्त संस्था भारतीय रिझर्व्ह बँक, भारतीय वित्त धोरण तयार करणारी संस्था. आणि आपण आता रिझर्व्ह बँकचं नाव आलेच आहे तर आपण एक मुद्दा असा पण डिस्कस करून घेऊ की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं द सिम्बॉल ऑफ रुपी हे नावाचं जे ग्रंथ आहे, सिम्बॉल ऑफ रुपी, या सिम्बॉल ऑफ रुपीवरूनच यांचा आधार घेऊन RBI स्थापन झाली. म्हणून आणि ते स्थापना होण्याची तारीख पण काय होतं 1 एप्रिल. आणि म्हणून आपला 1 एप्रिलला आपला नवीन वर्ष आर्थिक व्यवहाराचं वर्ष सुरू होतं. ही इम्पॉर्टंट गोष्ट होती, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भारतीय निवडणूक आयोग, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, निवडणूक संबंधित कामकाज, UGC उच्च शिक्षण संस्थेचे नियम करणारी संस्था. त्याच्यानंतर MPSC परीक्षेसाठी महत्त्व, राज्यघटना आणि शासन. तर हे सर्व झाले आपण इन्स्टिट्यूशनल बॉडीज आपण बघितले. तर इथे हे सर्व इन्स्टिट्यूशनल बॉडीज आपण बघितले. सरन्यायाधीशची आपण हिस्ट्री बघितली की त्यांनी कुठं कुठं आपले कार्यकाळ बजावलेले आणि कार्यकाळातनी त्यांनी किती 256 निकाल त्यांनी दिलेला आहे. 256 720 पैकी 256 हे पण लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. त्याच्यानंतर ते म्हैसूरचे अधिवक्ता पण होते, ॲडव्होकेट जनरल, कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते, हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत ते पण लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. आणि हे कार्यक्रम जे आहे ते कुठे झालं ते पण लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. आणि ते काय होतं, व्याख्यान होतं, व्याख्यात रमैया शताब्दी स्मृती व्याख्यान. तारीख लक्षात ठेवण्याची गरजेचं आहे. नॅशनल स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी बंगळुरू या ठिकाणी ते कार्यक्रम पार पडण्यात आला, हे लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. तर हे सर्व इम्पॉर्टंट आपण करंटच्या अनुषंगाने डिस्कस केले आजच्या न्यूजपेपर ॲनालिसिसनुसार. 23 डिसेंबरची ही न्यूज आहे. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला PDF वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट पण करू शकता.